नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 27 डिसेंबर सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम काल सकाळ 8:30 ते आज सकाळच्या 8:30 दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, परभणी, धाराशिव आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये हलका ते हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला. बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडं सुद्धा पाहायला मिळालं आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं, मात्र विशेष पावसाच्या नोंदी या इतर ठिकाणी झाल्या नाहीत. यानंतर किमान तापमान जे आज सकाळी पाहायला मिळालं, जी थंडी जी होती ती सरासरी तुलनेत जर आपण नकाशा पाहिला तर किनारपट्टीचा भाग आहे ठाणे, पालघर, मुंबई, तर या ठिकाणी तापमान सरासरीच्या थोडंफार आसपासच होतं. मात्र राज्यातील इतर ठिकाणी हेच तापमान सरासरीच्या तुलनेत खूप जास्त वाढलेलं पाहायला मिळालं. थंडी कमी झालेली आहे. तसेच सध्याची स्थिती पाहिली तर पश्चिमी आवर्त हिमालयावरती पोहोचलेलं आहे. चक्रवात वारे राजस्थानवरती बनलेले आहेत. हवेचं जोर क्षेत्र राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत आता पोहोचलेलं आहे. राज्यात ही हळूहळू या सिस्टमचा प्रभाव दिसू लागलेला आहे. आज रात्री जोर क्षेत्र राज्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. परिणामी आज रात्री आपल्या महाराष्ट्रात गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळेल आणि एका दुसऱ्या भागांमध्ये हलकी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण सायंकाळची साधारणतः 4:45-5 वाजताची सॅटेलाईट इमेज पाहिली तर यात दिसते की यवतमाळच्या भागांमध्ये गडगडाटी पावसाचा ढग आहे, जो की वर्ध्याच्या आसपासच्या भागांकडे सरकतोय, उत्तर पूर्वेकडे सरकतोय. यानंतर थोड्याच वेळापूर्वी म्हणजे दुपारी रावेर आणि यावळ हे जे काही 2 तालुके आहेत जळगावतील, यांच्या अति उत्तरेकडील डोंगर रांगेत गडगडाट आणि पाऊस झाला आहे आणि काही ठिकाणी या पट्ट्यात गारपीट सुद्धा झाली, पण ही डोंगराळ भागात झालेली गारपीट आहे. बाकी धुळ्याच्याही काही भागांमध्ये खास करून साखळीकडे पावसाचा ढग विकसित झाला, तर तो सिंदखेडाकडे सरकत आहे आणि तसंच पुढे तो शिरपूरकडे जाण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्येही कळवण देवळापासून ते इकडे इगतपुरीच्या आसपासच्या पट्ट्यापर्यंत एक पावसाचे ढगांची शृंखला किंवा ढगांची एक लाईन बनली. त्यातही विशेष मोठा पाऊस नाही, मात्र थोड्या वेळासाठी थोडेसे जोरदार थेंब पडतील अशा प्रकारचे हे ढग आहेत. हेच ढग अशा प्रकारे पुण्याच्याही घाटाकडे मुळशी, मावळच्या आसपासच्या भागांमध्ये विकसित झालेले आहेत. हे ढग असे विकसित होत आहेत कारण वेस्टर्न डिस्टर्बन्सची ट्रफ ही इथे खाली आलेली आहे आणि यामुळे याच्या आसपास आता जे पावसाचे ढग विकसित होत आहेत. हळूहळू जोडक्षेत्रसुद्धा या ठिकाणी येईल, त्यामुळे या ढगांना थोडीशी बळकटी मिळेल. जसे हे ढग अजून थोडेसे पूर्वेकडे बनतील तसे या ढगांना बळकटी मिळून यापासून गडगडाट आणि पाऊस आज रात्री अपेक्षित आहे. त्यातल्या त्यात जर आपण तालुकानिहाय शक्यता पाहिली तर आज रात्री धारणी, चिखलदरा, अचलपूर, अकोट, तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद, मलकापूर, त्याच्या आसपासचं मोताळा, खामगाव, चिखली, बुलढाणा, भोकरदन, जाफराबाद, सोयगाव, सिल्लोड या तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात आहे. सोबत हलकी गारपीटसुद्धा या पट्ट्यात होण्याची शक्यता ही राहीलच. तसेच इकडे साताऱ्याच्या हे भागांमध्ये नवीन ढग निर्माण होत आहेत, पण हे उत्तर पूर्वेकडे जातील. त्यामुळे आज रात्री पुण्याकडे थोडाफार, पुण्याच्या पूर्वेकडील जे काही भाग असतील तिकडे पाऊस होईल. त्यानंतर नगरचे, अहिल्यानगरचे भाग आहेत, बीडचे भाग आहेत, सोलापूरचे थोडेसे उत्तर पश्चिमेकडील थोडेसे भाग आहेत, या ठिकाणी गडगडाट पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, त्यानंतर यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते. नाशिकच्याही काही तालुक्यांमध्ये हा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. सध्या पश्चिमेकडील ही ढगांची शृंखला आहे नाशिकच्या, ती हळूहळू उत्तर पूर्वेकडे सरकत जाईल आणि थोड्या थोड्या भागांसाठी हा पाऊस देईल. खूप सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. तसेच यवतमाळमध्ये वणी, जरी जामणी, त्यानंतर लागून असलेल्या इकडे वरोराचा भाग आहे, भद्रावती आहे, चंद्रपूरचे काही भाग आहेत, या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे. त्यानंतर इकडे हिंगणघाटच्या आसपास, देवळी, समुद्रपूरच्या आसपासही गडगडाट आणि पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते. वाशिमच्याही काही ठिकाणी आपल्याला आज रात्री ते उद्या पहाटे किंवा सकाळच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता दिसते. तसेच परभणीच्याही उत्तर भागात आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळच्या सत्रामध्ये थोडाफार पाऊस अपेक्षित आहे. तसेच साताऱ्यातही काही ठिकाणी स्थानिक पातळीवर थोड्याशा ठिकाणी ढगनिर्मिती होते आणि या ढगातून थोडाफार हलका मध्यम पाऊस अपेक्षित आहे. हा पाऊस खास करून
पूर्व किंवा उत्तर पूर्व भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो, पण खूप मोठा पाऊस होईल अशी सध्या शक्यता दिसत नाही. यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या सकाळच्या सत्रामध्ये किंवा दुपारपर्यंत जो काही पावसाचा जोर असेल तो अकोला, अमरावती, बुलढाणाच्या आसपास, नागपूर, वर्ध्याच्या उत्तरेकडील भागांच्या आसपास राहील आणि या दरम्यान हलकी गारपीट होण्याची शक्यता अमरावती, अकोल्याच्या काही भागांमध्ये राहील. पण ही गारपीट थोड्या क्षेत्रासाठीच असेल. पावसाचा जोर हा हळूहळू ओसरतोय. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालनाकडे सुद्धा ढगाळ हवामानाचा हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळू शकतात. तर इकडे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूरचे उत्तर भाग, बीड, परभणी, हिंगोलीचे भाग असेल, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे या भागांमध्ये ढगाळ हवामान विशेष करून आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. आणि या ढगाळ हवामानासोबतच या जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरी हलक्या पाऊसरी होण्याची शक्यता ही उद्यासाठी दिसते. बाकी राज्याच्या इतर ठिकाणचं जर बोलायचं झालं तर कोकण किनारपट्टीला हवामान कोरडे होईल. हळूहळू किमान तापमान पुन्हा एकदा कोकणात खास करून उत्तरेकडील भागात घसरण्याची शक्यता दिसते. कोल्हापूर, सांगली, सोलापूरचे दक्षिण भाग, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही. नंदुरबारकडे सुद्धा विशेष काय पावसाची शक्यता उद्यासाठी नाही. उद्यासाठी म्हणजे उद्या सकाळच्या 8:30 ते परवा सकाळच्या 8:30 दरम्यान. तसेच हा आपला अंदाज झाला. हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या 28 तारखेला म्हणजे 28 तारखे 8:30 ते 29 तारखेच्या 8:30 पर्यंत अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर इकडे वर्धा, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर वाशिम, यवतमाळ, गडचिरोलीकडे हवामान कोरडे राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर धुळे, नाशिकचा घाट, पुण्याचा घाट, साताऱ्याचा घाट आणि घाट विभागातून सायलेला सातारा, पुणे आणि नाशिक हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. कोल्हापूरकडे पावसाचा अंदाज नाही. सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी कोकणात हवामान कोरडे राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नंदुरबारकडे सुद्धा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला नाही. तापमानाचं बघायचं झालं तर पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये तापमानात घट हळूहळू पाहायला मिळण्याची शक्यता दिसते. खास करून नंदुरबारकडे तापमान चांगलं घसरू शकते 14 अंश सेल्सिअसपर्यंत, 14 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आणि हे जिकडे 18-20 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलेलं आहे त्या ठिकाणी मध्य महाराष्ट्रात 16 ते 18 पर्यंत तापमान थोडंसं खाली येऊ शकतं. तरीसुद्धा अजूनही सरासरी तुलनेत हे तापमान अधिकच आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.